चला बघा काय चालू होतं आपला फोर्थ चॅप्टर अल्टिट्यूड्स अँड मीडियन ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. काल पहिले अल्टिट्यूड कोणाला म्हणतो आणि त्याच्यानंतर मीडियन कोणाला म्हणतो. ठीक आहे. काय म्हणताय आता बघा पहिला प्रश्न काय दिलाय, द ऑर्थोसेंटर ऑफ डॅश ट्रायंगल इज अ वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. वर्टेक्स ऑफ द राईट अँगल आहे का? हा आता लक्ष द्या. द ऑर्थोसेंटर ऑफ ए ट्रायंगल इज वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. आता याचा आन्सर काय असेल सांगा. ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. इकडे बघा ए राईट अँगल आहे म्हणते. राईट अँगल आहे. आपल्याला काय पाहिजे? ऑर्थोसेंटर. काय पाहिजे? ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला का? इकडे बघा हा झाला ए बी सी 90 डिग्री आहे नाही. ही जी लाईन राहते ठीक आहे ती किती पाहिजे? 90 डिग्री. किती पाहिजे? 90 डिग्री. याला आपण काय म्हणतो? अल्टिट्यूड. काय म्हणतो? अल्टिट्यूड. ठीक आहे. अल्टिट्यूड म्हणजे किती डिग्री आहे? 90 डिग्री. किती डिग्री? 90 डिग्री. ठीक आहे. आता बघा ट्रायंगल मध्ये किती अल्टिट्यूड बनतील? 3. किती बनतील? 3. आता पहा हे झाली पहिली राईट अँगल आहे हा. हो. त्याच्यानंतर हे काय? दुसरी. हे झाली दुसरी आणि हे काय झाली? तिसरी. आता पहा ज्या सगळ्या अल्टिट्यूड एका पॉइंटवर मॅच होतील त्या पॉइंटला आपण काय म्हणतो? ऑर्थोसेंटर. काय म्हणतो? ऑर्थोसेंटर. ऑर्थोसेंटर. सेंटर. ठीक आहे. आता इथे काय विचारलं आपल्याला, द ऑर्थोसेंटर ऑफ ए फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. ट्रायंगल इज द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. आता जो 90 डिग्रीचा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा जो ऑर्थोसेंटर आहे तो कुठे बनल? वर्टेक्स वर बनल. कुठे बनेल? वर्टेक्स वर. तर इथे काय म्हणते? वर्टेक्स वर बनलाय म्हणते. किती कुठे बनलाय म्हणते? वर्टेक्स वर. तर आपला आन्सर काय राहणार आहे? राईट अँगल. कोणता राहणार आहे? राईट अँगल. द ऑर्थोसेंटर ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इज द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. समजलं का? हो. आन्सर करायला आपला दुसरा. काय क्वेश्चन नंबर 2 काय दिला आपल्याला, द परपेंडिक्युलर सेगमेंट drawn from a vertex of the track of a triangle on the side opposite to it is called an in the blanks of the triangle. अथवा हे डेफिनेशन दिली आपल्याला. जसं पहा या पद्धतीने सांगितलं तुम्हाला की एक ट्रायंगल आहे म्हणते. काय म्हणते? सपोज हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. याला नाव देऊ आपण ए बी सी. काय म्हणते? द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स. आता मी ये वर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करतो. ठीक आहे. केला. त्याच्यानंतर ट्रायंगल द ऑपोजिट साइड. आता बघा या ये वर्टेक्सची ऑपोजिट साइड काय आहे? साइड ती सी. द परपेंडिक्युलर म्हणजे काय आहे तुमचा? 90 डिग्री. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. आणि जे पण लाईन 90 डिग्री आहे ते काय राहते? ट्रायंगल मधली काय राहते रे? अल्टिट्यूड. काय राहते? अल्टिट्यूड. तर आपल्याला काय विचारलंय, द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ ए ट्रायंगल ऑन द साइड अपोजिट टू इट इज कॉल्ड एन ऑफ द ट्रायंगल. आता पहा एक तुम्हाला इकडे दिसत आहे एन आहे म्हणजे तुम्हाला काय कोणता पाहिजे? वॉवेल्स पासून चालू झालं पाहिजे. दिसत आहे. आता एम म्हणजे वॉवेल्स पासून येऊन काय एमच्या समोर एन लावून आपण म्हणजे पहिला पर्याय असाच कॅन्सल होते. त्यानंतर सी कॅन्सल होते. राहिला अल्टिट्यूड आणि ऑर्थोसेंटर. तो ऑर्थोसेंटर इथं राहील का? नाही. ऑर्थोसेंटर पण राहते राहील नाही. म्हणजे आपला आन्सर काय होईल? समजला का? कोणकोणत्या गोष्टी नाही समजल्या तर याच्यावर नोट करत चला. इंग्लिशचा ग्रामर पाहिजे ना? चला बघा. इन fill in the blanks triangle the point of congruence of median and altitude is at same position. आपल्याला काय म्हणताय की median and altitude is at same position. सारखेच पोझिशन वर आहेत म्हणते median आणि altitude. ठीक आहे. आता कसं बघायला हा एक ट्रायंगल आहे. ठीक आहे. एक झाली याची अल्टिट्यूड. काय झाली? अल्टिट्यूड. जो पण 90 डिग्री आहे तो करेक्ट अल्टिट्यूड. ठीक आहे. हे काय झाली? अल्टिट्यूड. आणि हे काय झाली? अल्टिट्यूड. हे पण कशी आहे? 90 डिग्री. पण जसं पहा याचा अर्थ असा आहे हे बाजू आणि ही बाजू समान आहे. ही बाजू आणि ही बाजू समान आहे. ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? समान आहे. ज्यांची तिन्ही बाजू समान
म्हणजे जिथे आपण अल्टरनेट करतो त्याला आपल्याला काय म्हणता येते मीडियन. Median. काय म्हणता येते मीडियन. म्हणजे ए व्हर्टेक्स, बी व्हर्टेक्स आणि सी व्हर्टेक्स हे काय आहेत व्हर्टेक्स आहेत. काय आहेत Vertex. त्या व्हर्टेक्स वरून आपण जे पण लाईन ड्रॉ करू, जे पण लाईन आपण प्लेन ड्रॉ केला सेगमेंट, ठीक आहे, आणि तो समान भागामध्ये त्यांना विभागत आहे की सेम डिस्टन्स मध्ये डिवाइड होत आहे, त्याला आपण काय म्हणतो मीडियन. Median. आता बघा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर जे अल्टिट्यूड आहे ते कसं करेल सेम भागात डिवाइड होईल. कसं होईल Same भागात. म्हणजे इथे काय म्हणतात रे इन ट्रायंगल द पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ मीडियन अँड अल्टिट्यूड. आता यालाच मीडियन म्हणता येईल आपल्याला, तर यालाच काय म्हणता येईल मीडियन इज ॲट सेम पोझिशन. दोन्ही सेम पोझिशनवर आहेत का? तर ज्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू तिन्ही साइड इक्वल राहतात त्याला आपण काय म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. काय म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे ह्या प्रश्नाचा आन्सर काय होईल आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. आन्सर 4. आन्सर 4. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात रे ट्रायंगल एबीसी इज एन आयसोस्केल ट्रायंगल. AC is equal to BC, AC is equal to BC, then G is a centroid, ठीक है, of a triangle ABC. Length BG is equal to 2.2 centimeter, then median AP is equal to आपल्याला काय करायचं AP फाइंड आउट करायचे. आपल्याला काय दिले BG दिले. काय दिले रे BG. अरे काय घेऊन आहे BG घेऊन आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल करायला लागेल. काय करायला लागेल Isosceles triangle. ठीक आहे. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे की ज्याच्या दोन बाजू समान असतात. ठीक आहे. आता काय मीडियन काढायचे. काय काढायचे Median. मीडियनचा अर्थ असा हे लक्षात ते 90 डिग्री राहत नाही. ठीक आहे. म्हणजे मीडियन ज्या भागाला छेदते ते दोन भाग कसे राहतात समांतर राहतात. कसे राहतात समान. आता समजून घ्या हे इक्वल आहे. ठीक आहे. इक्वल नाही आहे थोडंसं भावना समजून घ्या. आता हा आणि हा भाग म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल मध्ये काय राहते दोन बाजू कसे राहतील इक्वल. दोन बाजू कसे राहतील इक्वल. आता बघा मी याला नाव देतो ए बी सी. चला आपला ट्रायंगल एबीसी AC is equal to BC. 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 म्हणजे आयसोस्केल. ठीक आहे. ओके. म्हणजे AC आणि BC ह्या दोन बाजू कशा आहेत समान आहेत. म्हणजे इक्वल आहे. ह्या दोन समान आहेत. ठीक आहे. ठीक आहे. चला ह्या बाजू कसे आहेत रे इक्वल आहेत. ठीक आहे. AC is equal to BC तर लिहून ठेवा. AC is equal to BC. त्याच्यानंतर काय दिलं रे G is a centroid. आता इथे एखादा पॉइंट असेल आपला याला काय दिलं आपण नाव G. G is a centroid. ठीक आहे. म्हणजे जर आपण ड्रॉ करायला गेलो तर इथूनच एक आपल्याला निघाले in triangle ABC is an isosceles triangle. AC is equal to BC. AC is equal to BC. G is centroid of a triangle ABC. Length BG is equal to 2.2 centimeter. Length of BG किती दिला आपल्याला 2.2 ठीक सेंटीमीटर. आहे. आता आपली लेंथ ऑफ BG आता का ट्रायंगल ड्रॉ केला ABC in triangle ABC हा ट्रायंगल आहे. त्यामध्ये AC is equal to BC. AC is equal to BC. AC चा जेवढा डिस्टन्स आहे तेवढा कोणाचा आहे म्हणजे BC चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल ABC. सेंट्रोइड ऑफ ट्रायंगल ABC. त्याच्यानंतर BG आपल्याला काय दिलं आहे लेंथ ऑफ BG देन मीडियन ऑफ AP. आपल्याला काय करायचं आहे AP काढायचं आहे. आता सपोज आपण याला एक नाव आहे काय देऊ हो देतो. आता यामध्ये बघा रे एका ट्रायंगल मध्ये किती मीटर ड्रॉ करू शकतो आपण 3. हा काय झाला सेंट्रोइड. काय झाला Centroid. तर नाव दिलं आपण G. आता BG चा डिस्टन्स किती आहे आपल्याला BG चा डिस्टन्स 2.2 सेंटीमीटर. 2.2 सेंटीमीटर. म्हणजे इथं लिहा BG is equal to 2.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं याला नाव देऊ आपण AP. नाही AP विचारलं ना आपल्याला
याला नाव ओ, याला नाव देऊ पी. आपल्याला काय विचारलंय एबी. जेवढा बीजी चा डिस्टन्स आहे तेवढा जीपी चा डिस्टन्स राहील. अरे राहील का? हो. अरे राहील का? हो. नाही राहील. बीजी बीजी इज इक्वल टू एजी. बीजी बीजी आणि एजी ह्या दोघांचा डिस्टन्स सारखा असेल. यस. अरे असेल का? हो. आता बघा आपण ट्रायंगल मध्ये काय शिकला की जो पण मीडियन आहे काय आहे मीडियन आहे. मीडियनचा रेशो काय आहे 2:1. काय आहे 2:1. म्हणजे हा जर 2 असेल हा किती असेल 1. 1. जर हा 2 असेल हा किती असेल 1. ठीक आहे. आता बघ जर बीजी चा रेशो किती दिले आपल्याला 2.2. तर आपल्याला काय पाहिजे एजी आणि जीपी. एजी आणि जीपी भेटले तर आपण काय काढू शकू एपी. अरे काढू शकू की नाही? हो. तर जर बीजी जर 2.2 असेल तर मग आपल्याला एजी किती असेल 2.2. 2.2. आपल्याला हा काढायचा आहे. ठीक आहे. जीपी काढू लागला त्याच्यानंतर आपल्याला काय भेटेल रे एपी. आता बघ बीजी इज इक्वल टू नाही जीपी इज इक्वल टू. आता याच्यामधून किती डिस्टन्स आपण मायनस करायला लागेल. जीपी इज इक्वल टू हाफ ऑफ एजी. हाफ ऑफ एजी. अरे लक्ष द्या जो जीपी आहे तो याचा काय आहे अर्धा आहे. अरे अर्धा आहे नाही पा. जर हा 2 असेल एवढा डिस्टन्स 2 तर याचा अर्धा 1 आहे. जर मी तुम्हाला काय म्हणालो जर हा 2 असेल हा किती असेल 1. तर 2 चे अर्धा 1. तर म्हणजे जी काय रे एजी चे अर्धा काय आहे जीपी. तर बघ हाफ इनटू एजी किती दिले आपल्याला एजी किती दिले 2.2. 2.2. ठीक आहे. आता 2.2 किती 2.2 चा 2.2 होईल का? हो. त्याला भाग द्या बरं. 2 चा 2 चा 2 पॉइंट 2 चा 2 म्हणजे जीपी इज इक्वल टू 1.1. म्हणजे आपल्याला जो डिस्टन्स किती भेटला या 1.1. जीपी किती भेटला 1.1. आपल्याला काय विचारलंय एपी. काय विचारलंय एपी. एपी इज इक्वल टू एपी. टोटल डिस्टन्स दिला तर काय करायला लागेल एजी प्लस जीपी. जीपी एजी किती आहे आपला 2.2. 2.2 प्लस जीपी किती आहे 1.1. 1.1. आता दोघांची ऍडिशन करा 2.2 1.1. 2 3. 3. याचा एपी इज इक्वल टू 3.3 3.3 सेंटीमीटर. 3.3 सेंटीमीटर. आता याकडे याचं 4. याचं 4. याचं 4. लक्षात राहील का 4. 3.3 सेंटीमीटर. समजला काय दिलं क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते आपल्याला इन ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ अल्टिट्यूड डिनोटेड बाय लेटर अँड पॉइंट ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ मीडियन्स डिनोटेड बाय लेटर. ठीक आहे. आता काय हा एक ट्रायंगल आहे. यामध्ये आपण ड्रॉ करू अल्टिट्यूड आणि ह्या ट्रायंगल मध्ये ड्रॉ करू आपण मीडियन्स. आता मला सांगा जे पण मीडियन्स राहतील ते 90 डिग्री मध्ये राहतील का? हो. नाही. नाही. बघा इन ट्रायंगल पॉइंट कॉन्ग्रुएंस ऑफ अल्टिट्यूड जे पण अल्टिट्यूड राहतील ते कसं राहतील 90 डिग्री. ते काय राहतील परपेंडिक्युलर राहतील. ठीक आहे. हो. ए बी सी. आता वर्टेक्स ए पासून आपण बी पर्यंत काय करायला एक लाईन ड्रॉ केला. ठीक आहे. त्याला आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केला. जी पण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू ते कसं राहील आपली 90 डिग्री. 90 डिग्री. त्याच्यानंतर आता बी मधून आपण एक पॉइंट ड्रॉ केला ते पण कशी आहे 90 डिग्री. त्याच्यानंतर सी पॉइंट मधून आपण काढला ते पण कशी आपली 90 डिग्री. ठीक आहे. या पॉइंटचं नाव म्हणतात वर्टेक्स. लक्षात राहील. हा आता बघा जे पण अल्टिट्यूड राहतील अल्टिट्यूड कसे राहतील 90 डिग्री. कसे राहतील 90 डिग्री. जे पण 90 डिग्री ते कसे राहतील परपेंडिक्युलर. ठीक आहे. यांच्या ठिकाणी जो कॉन्ग्रुएंस पॉइंट आहे कॉन्ग्रुएंस पॉइंट म्हणजे ज्याला इंटरसेक्ट करतात एकमेकाला त्याला आपण काय म्हणतो ऑर्थो सेंटर. काय म्हणतो ऑर्थो सेंटर. काय म्हणतो ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर. ना ऑर्थो सेंटर कुठे राहील जिथे तुमचा अल्टिट्यूड राहील. कुठे राहील अल्टिट्यूड. जिथे तुमचा अल्टिट्यूड तिथे काय राहील तुमचा ऑर्थो सेंटर. तिथे काय राहील तुमचा ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर इज डिनोटेड बाय लेटर ओ. कोणत्या लेटरने डिनोट करतो ओ. म्हणजे पहिला इथे काय आपली ओ. काय ना
O. म्हणजे इन ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ अल्टिट्यूड डिनोटेड बाय लेटर O. पहिला आन्सर भेटला. हो. त्याच्यानंतर अँड पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ मीडियन्स. आता काय म्हणलो मीडियन्स. Medians. आता हे मीडियन्स कसे नाही राहतील 90 डिग्री नाही राहणार. कसं नाही राहतील 90 डिग्री नाही. ठीक आहे. आता बघा म्हणजे मी ह्याला तिरपे काढले काढले का हो. त्याच्यानंतर बघा 90 डिग्री ओढायचं तुम्हाला नाही. ठीक आहे 90 डिग्री नाही पण हे काय करतात इक्वल पार्ट्स मध्ये काय करतात डिवाइड करतात. इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. ठीक आहे. आता जे पण मीडियन्स आहेत काय आहे जे पण मीडियन्स आहेत तर आता बघा ए बी सी आता काय जे मीडियन्स ज्या पॉइंट मध्ये कॉन्ग्रुअन्स होतात ज्या पॉइंट मध्ये कॉन्ग्रुअन्स होतात त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो Median. सेंट्रॉइड. काय म्हणतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइड डिनोटेड बाय जी याला काय म्हणतो आपण सेंट्रॉइड. काय म्हणतो सेंट्रॉइड. तर जो पण सेंट्रॉइड आहे तो तुम्हाला कुठं पाहायला मिळेल जिथं तुमचे मीडियन्स असतील तिथे. जिथं तुमचे मीडियन्स असतील तिथं. ए लक्षात राहील का हो. ए लक्षात राहील काय म्हणलं नाही जिथं पण मीडियन राहील जिथं मीडियन राहील तिथं काय राहील तुमचा सेंट्रॉइड. जिथं मीडियन राहील तिथं काय राहील सेंट्रॉइड. आणि जिथं तुमचा ऑर्थो सेंटर आहे काय म्हणलो मीडियन मध्ये काय राहील तुमचा सेंट्रॉइड. मीडियन मध्ये काय राहील Centroid. सेंट्रॉइड डिनोट कसे होते G ने. सेंट्रॉइड कसे डिनोट होते G ने. G ने. ठीक आहे. म्हणजे बघा आधी तर आपण याचं काय म्हणले पॉइंट ऑफ कॉन्ग्रुअन्स ऑफ मीडियन्स डिनोटेड बाय लेटर G. जी मिळाला आपला. म्हणजे पहिल्याचे आन्सर हो दुसऱ्याचे आन्सर जी. G. आता बघा पर्यायामध्ये ओजी कुठे दिसत आहे तुम्हाला तिसरं ऑप्शन ऑप्शन 3 म्हणजे आपला आन्सर काय होणार आन्सर 3. ओ जी. काय दिलं क्वेश्चन नंबर 6 एक ट्रायंगल RP is a median GP is 5 then the length of median is. ठीक आहे. आता बघा एक ट्रायंगल दिले आपल्याला काय नाव दिलं RTO. त्याच्यात काय काय घेऊन आहे RP is a काय म्हणते RP is a median. RP is a median. ठीक आहे. then GP is equal to 5. कुठे आहे GP is equal to 5 आहे का GP is equal to 5. then आपल्याला काय म्हणताय the length of median. आणि मला सांगा BDM median is equal to RP. median is equal to RP. RP काढायचे आपल्याला RP is equal to आता मला काय RP म्हणजे काय होते RG plus GP. अरे होय का RG plus GP. आता मला सांगा RP माहिती आहे आपल्याला नाही माहिती आहे. RP माहिती आहे अरे आहे का सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल RG is equal to RG is equal to काय होते आता बघा तर तुम्हाला माहिती आहे की जे पण मीडियन आहे तिथे रेशो काय राहते 1:2 2:1 2:1 राहते. म्हणजे R आहे 2 आपल्याला हा किती आहे 1. याचा अर्थ असा की जो पण हा डिस्टन्स आहे कोणता सेंट्रॉइड पासूनचा P पर्यंत. ठीक आहे. हा काय आहे ह्या डिस्टन्सचा हा काय आहे डबल राहील पण राहील ना. म्हणजे याचा अर्थ असा की 2 into आता बघा हा जरा 2 into 5 म्हणजे याचाच डबल होऊन जातो. म्हणजे काय होईल आपला RG is equal to 5 to 10. आता आपल्याला RG मिळाला आपली जो GP आहे RG मिळाला म्हणजे आपल्याला RP मिळेल ना. RP is equal to RG ने RG ची व्हॅल्यू 10 प्लस GP किती आहे GP ची व्हॅल्यू दिली आपल्याला 5. GP is equal to 5. GP is equal to 5. then RP is equal to 10 plus 5 50 10 plus 5 50. आता बघा आन्सर काय आपला आन्सर 15. समजला का क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतात रे द ऑर्थोसेंटर ऑफ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल इज इन द फिल इन द ब्लँक्स ऑफ द ट्रायंगल. आता बघा जो पण तुमचा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे ठीक आहे. आता ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा 90 डिग्री पेक्षा मोठा बोलला का. आता बघा जे पण ऑर्थोसेंटर बनेल ठीक आहे
आता मला सांगा रे, या एक्सटेंड करायला लागेल नाही करायला लागेल आपल्याला? ओके, त्याच्यानंतर इथून 90 डिग्री ड्रॉ करायला लागेल. समजा ते 90 डिग्री, ठीक आहे. हा एक चला. त्याच्यानंतर झाला का? किती झाले रे? झाले का इथंच? हा एक आणि हा एक बरोबर का? आपण ट्रायंगल म्हणला, कोणता ट्रायंगल म्हणला? याला नाव दे ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, हा कोणता ट्रायंगल आपला? ऍक्यूस अँगल ट्रायंगल. हे बनला का? हां, याची जे पण ऑर्थो सेंटर आहे, ते ट्रायंगलच्या आतमध्ये बनत आहेत का? नाही. ते आतमध्ये बनत आहे का? ते ट्रायंगलच्या बाहेर. लक्षात ठेवा. ऍक्यूट अँगल ट्रायंगल, याचा जो बनेल ऑर्थो सेंटर तो कुठे बनेल? इंटेरियर मध्ये. कुठे बनेल? इंटेरियर. ऍक्यूट अँगल ट्रायंगलचा इंटेरियर. दुसरा ऍक्यूस अँगल ट्रायंगल, याचा जो ऑर्थो सेंटर आहे तो कुठे बनेल? एक्सटेरियर. कुठे बनेल? एक्सटेरियर. त्याच्यानंतर तिसरा राईट अँगल ट्रायंगल, याचा जो ऑर्थो सेंटर बनेल तो कुठे बनेल? वर्टेक्स. कुठे बनेल? वर्टेक्स. आता तुम्हाला जेवढ्या पण डेफिनेशन विचारलंय, ऍक्यूट अँगल ट्रायंगलची विचारली आहे, ऑप्टिस अँगलचं विचारलंय, राईट अँगल ट्रायंगलचं विचारलंय का नाही? म्हणजे बघा, द ऑर्थो सेंटर ऑफ एन ऑप्टिस अँगल ट्रायंगल इज इन द प्लेन्स ऑफ द ट्रायंगल. कुठे राहते रे? एक्सटेरियर. कुठे राहील? एक्सटेरियर. समजला का? अरे समजला का? आता काय होता आपला ऍक्यूस अँगल ट्रायंगल. याच्या ऑर्थो सेंटर कुठे राहील तुम्हाला? एक्सटेरियर राहील ना? हा काय झाला? ओ कसे डिनोट करतो आपण? ओ कसे डिनोट करतो? ऑर्थो सेंटर. ठीक आहे, म्हणजे हा ऍक्यूस अँगलचा ऑर्थो सेंटर कुठे बनला? इथे बनला. त्याला कोन आहे. ठीक आहे, तर बनला का? लक्षात राहील. अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, आता बघा अल्टिट्यूड्स कोणत्या ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट असतात? अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आता जे पण अल्टिट्यूड्स आहेत ते कोणत्या ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएंट दिसतील रे? की जो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल की ज्याच्या तिन्ही बाजू कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. ज्याच्या तिन्ही बाजू कॉन्ग्रुएंट असतील तिथे अल्टिट्यूड काय दिसत रे? अल्टिट्यूड काय दिसत? कॉन्ग्रुएंट दिसेल. कशी दिसत? कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. तर दिसेल का? अल्टिट्यूड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, कुठे दिसेल? इक्विलॅटरल ट्रायंगल. लक्षात राहील का? लक्षात राहील का? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या तिन्ही साइड कसे राहतात? इक्वल राहतात. आन्सर 1. चलो बघा रे. The segment joining the vertex and midpoint of the opposite side is called a within the planes of the triangle. ठीक है, आता बघा एक मिनिट ट्रायंगल काढतो. आता हे ट्रायंगल ए बी सी. हा पॉइंट काय आहे? वर्टेक्स. काय आहे ते? वर्टेक्स. आता इथे काय म्हणतात रे? द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट. आता बघ, ह्या वर्टेक्स मध्ये एक काय काढला? सेगमेंट काढला. ठीक आहे, ते कुठे जॉइन केला?
मिड पॉइंटला जॉईन केला. आता मिड पॉइंट इथं काय झालं P, याला जॉईन केला. ठीक आहे. आता हे जे लाईन म्हणजे याला आपण काय म्हणू मीडियन. अथवा जर याला परपेंडिक्युलर आहे म्हणलं तर काय म्हणलं असतं परपेंडिक्युलर. जर ते लाईन समजा व्हर्टेक्स A पासून जे आपण लाईन ड्रॉ केला ऑपोजिट साइडला, ऑपोजिट साइड कोणती आहे BC, ऑपोजिट साइड BC ला जे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केला असता ते काय झाले असते आपली परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर असते म्हणजे कोणती डिग्री असते 90 डिग्री. 90 डिग्री आहे तो काय असता अल्टिट्यूड. काय असता अल्टिट्यूड. 90 डिग्री आपल्याला परपेंडिक्युलर सांगितलं आहे का नाही. पण काय म्हणता व्हर्टेक्स एका व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडच्या साइडला काय केलंय ते मिड लाईन मिड पॉइंटला काय जोडलंय लाईन जोडली आहे. ठीक आहे. तर आपण त्याला याला आपण काय म्हणतो रे मीडियन. काय म्हणतो मीडियन. जर त्याने 90 डिग्रीचा किंवा परपेंडिक्युलरचा उल्लेख केला असता तर आपण काय घेतलं असता अल्टिट्यूड. पण त्याला ह्या दोन गोष्टी सांगितल्या आपल्याला नाही. म्हणजे ते काय होणार मीडियन. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आन्सर 3. आन्सर 3 मीडियन. मीडियन. ओके समजलं का. चलो बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय ऑफ फिगर अलॉंग साइड व्हाट आर द नेम्स ऑफ मीडियन अँड अल्टिट्यूड्स रिस्पेक्टिव्हली. आता आपल्याला एक डायग्राम घेऊन आहे. डायग्राम घेऊन आहे. त्या डायग्राम मध्ये आपल्याला काय शोधायला विचारलं आहे मीडियन सांगा म्हणत आहे आणि काय सांगा म्हणत आहे अल्टिट्यूड. मीडियन आणि अल्टिट्यूड काय सांगायला विचारलं आहे मीडियन आणि अल्टिट्यूड. आताच तुम्हाला सांगितलं काय म्हटलं की जो पण अल्टिट्यूड असेल काय असेल अल्टिट्यूड हा कसा असेल तुमचा 90 डिग्री. कसा असेल 90 डिग्री. आणि मीडियन मीडियन आपण 90 डिग्री राहणार का नाही. मीडियन इज नॉट इक्वल टू 90 डिग्री असं नाही. मीडियन जो पण मीडियन आहे ठीक आहे तर तो काय करतात लक्ष द्या. आता आपली अल्टिट्यूड काय होणार आहे अल्टिट्यूड इज AD. AD इज अल्टिट्यूड. AD इज अल्टिट्यूड. देन A इज मीडियन. A इज मीडियन. हा झाला आपला अल्टिट्यूड आणि हा झाला आपला मीडियन. आता अल्टिट्यूड आणि मीडियन मध्ये काही प्रॉब्लेम राहील का जो 90 डिग्री आहे तो काय आहे अल्टिट्यूड. आणि जो 90 डिग्री नाही आहे पण त्या ट्रायंगलला इक्वल डिस्टन्स मध्ये काय करत आहे डिवाइड करत आहे तो काय आहे मीडियन. लक्षात राहील का. म्हणजे आपल्या आन्सर काय होणार पहिल्यांदा काय म्हणते मीडियन म्हणत आहे. पहिल्यांदा काय म्हणत आहे मीडियन. एक नंबरला काय विचारलाय मीडियन. दोन नंबरला काय विचारलाय अल्टिट्यूड. म्हणजे पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला AE पाहिजे. काय पाहिजे AE. पुढे दिसत आहे AE पहिलेच पर्याय म्हणजे आन्सर काय होणार आन्सर 1. आता कन्फ्युज नाही व्हायचा पहा इथं AD दिलाय आणि AE दिलाय. कोणी कोणी म्हणतील आता AD म्हणजे आता AD म्हणजे अल्टिट्यूड आणि मीडियन म्हणजे AE. हा टिक मार्क आहे तुमचा गेला मार्क 0 मार्क. जो पहिले विचारलाय मीडियन विचारलाय पहिले तुम्हाला मीडियनच लिहायला लागेल. अल्टिट्यूड विचारलाय नंतर अल्टिट्यूडच लिहायला लागेल. लक्षात राहील का